कोस्टल रोडवरील बोगद्यात अग्नितांडव सुरू झालंय। कारला भीषण आग लागली, त्यामुळे गाडी जळून खाक झाली। दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला आग लागल्याची सध्या माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्या काय नुकसान झालं? सकाळी 9 वाजता कोस्टल रोडमध्ये खरं तर ह्या गाडीला आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। डिझायर कार होती आणि याच कारला खरं तर आग लागल्याचं कळत आहे। आपण हाजी अलीच्या रोडने जेव्हा साऊथ मुंबईकडे जातो तेव्हा मधला जो टनल आहे त्या टनलमध्ये खरं तर ही आग लागली होती। त्याच्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती। मात्र ही आग नेमकी का लागली हे खरं तर अद्यापही कळलेलं नाही। मात्र तात्काळ पालिका कर्मचारी आणि या ठिकाणी असलेले जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याच्यानंतर या गाडीला जी आग लागलेली होती ती आग विझवण्यात खरं तर यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि सध्या आपण पाहिलं तर या संपूर्ण टनलमध्ये काहीची वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र जी आग लागलेली गाडी होती त्या गाडीला घटनास्थळावरून खरं तर हलवण्यात आलेलं आहे। डिझायर कार होती। धन्यवाद रुपाली, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतो ही दृश्य आहेत कोस्टल रोडवरची मुंबईतली। बोगद्यात अग्नितांडव सुरू आहे, कारला भीषण आग लागली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।